हॅलो, नमस्कार. आज आपण आपल्या किचनमध्ये 1.5 किलोचा रसमलाईचा केक बनवणार आहोत. हा केक बनवण्यासाठी इथं प्रीमिक्स लागणार आहे आपल्याला. तर इथं मी अर्धा किलो व्हॅनिला प्रीमिक्स घेतला आहे. त्यामध्ये 4 चमचे तेल घालून, गरजेनुसार पाणी घालून हे प्रीमिक्स मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. आता बॅटर बनवल्यानंतर लगेच आपल्याला हे बॅटर 8 इंचाच्या डब्यामध्ये शिजवून घ्यायचं आहे. इथं केक टीन असेल तर तुम्ही केक टीन वापरू शकता. इथं मी स्टीलच्या डब्यामध्ये हे बॅटर शिजवून घेणार आहे. तर अशा पद्धतीने सर्व बॅटर बटर पेपर लावलेल्या केक टीनमध्ये टाकायचं आहे. त्यानंतर ह्या पद्धतीने डबा आपटून घ्यायचा आहे, जेणेकरून खाली जर एअर बबल असतील तर ते व्यवस्थित वरती येतील. तर आता एक पातेलं गॅसवरती ठेवलं आहे. त्याच्यामध्ये ह्या पद्धतीने स्टँड ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती हा डबा ठेवून आपल्याला हा केक 45 मिनिटासाठी शिजवून घ्यायचा आहे. केक शिजवताना गॅस आपल्याला मीडियम ठेवायचा आहे. आता ह्या पद्धतीने झाकण लावून मीडियम गॅसवरती आपल्याला केक शिजवून घ्यायचा आहे. आता केक शिजत ठेवून अर्धा तास झालेला आहे. एकदा आपण उघडून बघूया की केक कसा शिजला आहे. आता तुम्ही बघू शकताय मध्ये केक शिजलेला नाहीये, साईडून केक व्यवस्थित शिजला गेला आहे. आता अजून 15 मिनिटासाठी हे झाकण लावून आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. केक शिजत आहे तोपर्यंत आपण क्रीम बनवून घेऊया. इथं मी इकोट्रॉपची व्हिपिंग क्रीम घेतली आहे. आता ही व्हिपिंग क्रीम कपच्या साहाय्याने मोजून घ्यायची आहे. 1.5 किलोचा आपण रसमलाई केक बनवणार आहोत, त्यासाठी 2.5 कप इथं मी क्रीम घेतली आहे. अशा पद्धतीने पातळ करून आपल्याला क्रीम घ्यायची आहे. आता ही क्रीम आपल्याला फेटून घ्यायची आहे. क्रीम फेटताना अशा पद्धतीच्या बीटरचा आपल्याला वापर करायचा आहे. सुरुवातीला काय करायचं आहे, बीटरचं स्पीड एकदम कमी ठेवायचं आहे आणि 1 ते 2 मिनिट आपल्याला क्रीम फेटून घ्यायची आहे. आता 1 ते 2 मिनिट झालेले आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, स्पीड थोडं वाढवून आपल्याला पुन्हा क्रीम ही व्यवस्थित फेटून घ्यायची आहे. तर आता मी स्पीड वाढवत आहे. आता स्पीड वाढवून अशा पद्धतीने क्रीम व्यवस्थित फेटून घ्यायची आहे. आता इथं आपण रसमलाई फ्लेवरचा केक बनवणार आहोत, त्यामुळे इथं क्रीममध्ये आपण पिवळा कलर वापरत आहोत. अशा पद्धतीने पिवळा कलर वापरायचा आहे आणि त्यानंतर पुन्हा बीटरच्या साहाय्याने ही व्यवस्थित क्रीम बीट करून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकताय, एकदम छान अशी क्रीम बीट करून झालेली आहे. आता तुम्ही बघू शकताय केक ही एकदम व्यवस्थित शिजला गेला आहे. तुम्हाला दाखवते, अशा पद्धतीने सुरी किंवा टूथपिक टाकून बघायचं आहे. सुरीला थोडंही केक चिकटला गेला नाहीये तर समजून जायचं केक व्यवस्थित शिजला गेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, केक केक टीन मधून बाहेर काढायचा आहे आणि अशा पद्धतीने जो बटर पेपर लावला होता तोही आपल्याला काढून घ्यायचा आहे. केक पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला केक बनवायला घ्यायचा आहे. आता हा केक पूर्णपणे थंड झालेला आहे. ह्याचे 3 स्लाइस आपल्याला बनवून घ्यायचे आहेत. 3 स्लाइस बनवायच्या वेळी काय करायचं, अशा पद्धतीच्या सुरीच्या साहाय्याने आपल्याला ह्या पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे आणि थोडासा त्याचबरोबर कटही मारायचा आहे. या पद्धतीने दोन ठिकाणी व्यवस्थित आपल्याला अशा पद्धतीच्या लाईन बनवून घ्यायच्या आहेत, जेणेकरून केक व्यवस्थित कट केला जाईल. आता आपल्याला काय करायचं आहे, अशा पद्धतीने धागा घ्यायचा आहे आणि तो जो आपण कट मारलाय त्याच्यामध्ये टाकून क्रॉसमध्ये आपल्याला ओढायचा आहे. अशा पद्धतीने क्रॉसमध्ये ओढला की व्यवस्थित ह्या केकच्या स्लाइस बनल्या जातात एकसारख्या. बघू शकताय किती छान आपल्या केकची स्लाइस बनवून तयार झालेली आहे. आता ह्याच पद्धतीने खाली जी आपण लाईन मारून घेतली होती त्याचंही आपल्याला स्लाइस करून घ्यायचे आहे. आता इथं 1.5 किलोच्या केकसाठी इथं मी 1.5 पाव रसमलाई घेतली आहे. जी छोटीवाली रसमलाई मिळते ती घेतली आहे. आता केक बोर्ड वरती थोडीशी क्रीम लावायची आहे, जेणेकरून केक सरकला जाणार नाही. आता शिजवलेल्या केकची एक लेयर घ्यायची आहे आणि ह्याच्यावरती ठेवायची आहे. आता
याच्यामध्ये जे आपण रसमलाईचं पाणी होतं ते आपल्याला याच्यावरती टाकायचं आहे. इथं शुगर सिरप आपण वापरणार नाहीये. अशा पद्धतीने सर्वत्र रसमलाई टाकून घ्यायची आहे आणि त्यानंतर पायपिंग बॅगमध्ये क्रीम भरून ह्या पद्धतीने क्रीम आपल्याला केकवरती लावायची आहे. अशा पद्धतीने क्रीम लावली ती व्यवस्थित लावली जाते आणि क्रीम ही आपल्याला कमी लागते. आता स्पॅच्युला घेऊन ही क्रीम व्यवस्थित पसरवून घ्यायची आहे आणि त्याची लेवल व्यवस्थित करून घ्यायची आहे. आता ह्याच्यानंतर आपल्याला केकवरती दुसरी लेअर ही लावून घ्यायची आहे. जिथे जिथे क्रीम कमी वाटते तिथेही आपल्याला क्रीम थोडी थोडी लावायची आहे. आता ह्याच्यावरती आपण केकची दुसरी लेअर ठेवणार आहोत आणि पुन्हा आपण जे रसमलाईचं दूध आहे ते असं ह्या पद्धतीने पसरवून घेणार आहोत आणि छोटे छोटे रसमलाईचे कापही ह्याच्यावरती ठेवणार आहोत. आता पुन्हा आपल्याला जी व्हिप केलेली क्रीम आहे ती ह्या पद्धतीने पसरवून घ्यायची आहे. आता सगळ्यात शेवटची लेअर आपल्याला टाकायची आहे. आता ह्याच्यावरती आपण फक्त रसमलाईचं दूध टाकणार आहोत. जे रसमलाईचे पीस आहेत ते टाकणार नाहीये. आता व्यवस्थित आपण त्या स्पॉन्जला क्रीम लावून घ्यायची आहे. आपण जे आतमध्ये क्रीम वापरली ती थोडी लाईट होती. ती थोडी लाईट वाटत होती म्हणून मी जे बाहेरची क्रीम वापरणार आहे त्याच्यामध्ये थोडासा अजून येलो कलर ॲड केला आणि ती क्रीम व्यवस्थित फेटून घेतली. आता ह्या पद्धतीनेच आपण पूर्ण केक कव्हर करून घेणार आहे क्रीमने. आता पूर्ण केक क्रीमने कव्हर करून घेतला आहे. आता व्यवस्थित आपल्याला हा प्लेन करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने स्पॅच्युलाच्या साहाय्याने केकला व्यवस्थित प्लेन करून घ्यायचं आहे. आता जिथं जिथं व्यवस्थित फिनिशिंग आलेलं नाहीये तिथं तिथं थोडी थोडी क्रीम लावायची आहे आणि पुन्हा स्पॅच्युलाच्या साहाय्याने व्यवस्थित क्रीम लावून घ्यायची आहे. अशा पद्धतीने स्ट्रेट स्पॅच्युला पकडायचा आहे. वरूनही आपल्याला व्यवस्थित प्लेन करून घ्यायचं आहे. तर आता व्यवस्थित प्लेन करून घेतला आहे. आता नोझलच्या साहाय्याने अशा पद्धतीने खालच्या साईडला डिझाईन काढून घ्यायची आहे. आता ज्या नोझलने आपण खाली डिझाईन काढलेले आहे त्याच नोझलने वरती अशा पद्धतीने डिझाईन करून घ्यायची आहे. एकदम सोप्या डिझाईनमध्ये हा मी केक बनवत आहे आणि एका नोझलमध्येच हा केक पूर्ण आपण बनवणार आहोत. तर अशा पद्धतीने वरतीही आपल्याला व्यवस्थित डिझाईन करून घ्यायची आहे. आता पूर्णपणे काढून झाल्यानंतर मध्ये मध्ये अशा पद्धतीचे स्टार काढायचे आहे. असे स्टार काढल्यानंतर केक अजून अट्रॅक्टिव्ह दिसेल. जिथं जिथं स्पेस आहे तिथं ह्या पद्धतीने छोटे छोटे स्टार काढायचे आहेत. आता स्टार काढून घेतलेले आहेत. आता रसमलाई केक आहे म्हटल्यावर पिस्ताचे अशा पद्धतीने काप टाकायचे आहेत आणि केकच्या साईडनेही आपल्याला पिस्त्याचे काप लावून घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने पूर्ण केकला आपल्याला पिस्त्याचे काप लावून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकताय किती छान केक दिसत आहे. आता रसमलाई केक आहे म्हटल्यानंतर अजून रिच फ्लेवर येण्यासाठी इथं मी गुलाबाच्या ज्या सुकवलेल्या पाकळ्या असतात त्याही लावल्या आहेत. आता गुलाबाच्या पाकळ्या लावल्या गेल्या आहेत. आता मधोमध आपल्याला रसमलाई ठेवून द्यायची आहेत. अशा पद्धतीने मी सेंटरला रसमलाई ठेवली आहे. आता रसमलाई ठेवल्यानंतर आता सगळ्यात शेवटी ह्याच्यावरती सिल्वर वर्क मी लावणार आहे.
अशा पद्धतीने रसमलाईवरतीही आपल्याला सिल्वर वर्क लावायचं आहे आणि केकच्या साईडलाही आपल्याला सिल्वर वर्क लावून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकताय रसमलाई फ्लेवरचा आपल्याला केक इथं बनून तयार झालेला आहे. एकदम खायला टेस्टी झाला होता हा केक. तर आजची ही केकची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईन. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक छानशी रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय.